नमस्कार, मी अमोल पाटील. नमस्कार, मी प्रशांत डोले. संकल्प एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. संकल्प सक्सेस टॉक ही जी आपली सिरीज आहे त्या सिरीजमध्ये आपल्यासोबत आज आहे अमरीन जमादार, जिचं फायनल सिलेक्शन पंजाब ग्रामीण बँकेमध्ये ॲज अ स्केल टू ऑफिसर झालेलं आहे. अमरीनची नेमकी स्टडी कधी चालू झालेली होती, आफ्टर ग्रॅज्युएशन तिनं ही फील्ड का बरं निवडली, त्यानंतर तिने केलेला अभ्यास, तिचा हा पूर्ण प्रवास स्केल टू ऑफिसर बनेपर्यंत, आणि तुम्हाला थंबनेलवर दिसत असलेली ती लाईन की आईच्या एका वाक्यामुळे अमरीन बनली स्केल टू ऑफिसर, ही लाईन पण तुम्हाला सगळ्यांना ऐकायची आहे की नेमकं तिच्या सक्सेस मागे काय मोटिवेशन होतं. हा सगळ्याचा सगळा पार्ट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा आहे. तर बघूया अमरीनची सक्सेस स्टोरी काय आहे. सुरुवातीला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी BSc ॲग्रिकल्चर त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर 2 वर्षाचा जो या पोस्टसाठी जो जॉब लागतो त्याही गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तर सुरुवातीला माझा क्वेश्चन असेल, ज्यावेळेस तुम्ही BSc ॲग्रिकल्चर केली तर बँकिंग सेक्टरमध्ये येण्याचं तुम्ही कसं ठरवलं? सर, आमचे सिनियर होते, जे की मी लास्ट इयरला होतं तेव्हा त्यांचं सिलेक्शन झालं होतं. सो तेव्हा एक मोटिवेशन भेटलं की आपण पण करू शकतो. मग त्यांनी तेव्हा सुद्धा गायडन्स केलं होतं आम्हाला. सो मग तेव्हा ठरवलं की बँकिंग करू. आणि नंतर त्यांनी हे सांगितलं, त्यांचे पण संकल्पमध्ये झाले होते क्लासेस. सो त्यांनी तेव्हा सांगितलं की मग संकल्पमध्ये आहे औरंगाबादमध्ये सगळा स्टडीचा आहे बँकिंगचा. सो तेव्हा निर्णय घेतला होता बँकिंग करण्याचा. अच्छा. त्याच्यानंतर जे काही तुम्ही स्केल टू साठी जे ॲप्लिकेशन दिलेलं आहे, तुमची या पदावर जे काही निवड झालेली, याच्यासाठी एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा असतो. हा एक्सपिरियन्स 2 वर्षाचा लागतो. तर एक्सपिरियन्स तुम्ही कशामध्ये घेतला होता, जेणेकरून ह्या पोस्टसाठी कोणकोणते एक्सपिरियन्स लागतात त्याच्याबद्दलही थोडीशी माहिती द्या. RRB स्केल 2 मध्ये 2 वर्षाचा ॲग्रिकल्चर रिलेटेड होता एक्सपिरियन्स. सो माझं एक पारगावमध्ये हे होतं, कोल्ड स्टोरेजची कंपनी होती एक. सो तिथे मी जॉब चालू केला होता. 2018ला पासआउट झाले. त्याच्यानंतर 19मध्ये संकल्पमध्ये आले. मग नंतर तेव्हा कळलं होतं की RRB स्केल 2 मध्ये खूप लोक म्हणजे सिलेक्ट पण झाले होते. मग त्याच्यानंतर मी विचारलं होतं त्यांना की कसं काय केलं. मग ते बोलले होते की एक्सपिरियन्स वगैरे लागतो आपल्याला. सो मग तेव्हा आमच्या इथे मला एक लकीली भेटून गेलं कोल्ड स्टोरेजचं. सो मी तिथं जॉब कंटिन्यू केला होता. 2-2.5 वर्ष केलं आहे मॅक्झिमम मी. तुम्ही एक महिला आहे, तर जॉब करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येत होते? सर, एक इक्वॅलिटी भेटत नाही, आपण जसं म्हणतो की म्हणजे जे इक्वॅलिटी म्हणजे जेंडर जी इक्वॅलिटी असेल ती नाही भेटत. हां. तुमच्या म्हणजे पेमेंटमध्ये फरक पडत होता की कामाच्या स्वरूपात फरक पडत होता? जॉब पेमेंटमध्ये फरक पडत होता माझा. अच्छा. ओके. पेमेंटमध्ये पण वर्क कल्चरमध्ये जेव्हा तुम्ही आता तुमच्यासोबत बाकी लेडीज पण असतील किंवा जास्त जेंट्स जर असतील, तर मग काम करत असताना पण काही वेगळा अनुभव की बाबा मुलगी आहे म्हणून काम जास्त लागते, किंवा मग आपल्याला ट्रॅव्हलिंग असेल तुम्हाला येण्या जाण्याचं, तिथं काही प्रॉब्लेम असं काही वाटते का? हां, माझं म्हणजे 15-20 मिनिटं लागायचं ट्रॅव्हलिंगमध्ये, तर होत होता थोडंसं. ओके. त्याच्यानंतर जे जॉब करत असताना बऱ्यापैकी स्टडीचा हा मॅनेजमेंट जमत नाही बऱ्याच जणांना, तुम्ही ते कशा प्रकारे मॅनेजमेंट केलं? सर, 2 वर्ष मी ऑलरेडी स्टडी केला होता याचा बँकिंगचा. म्हणजे जेव्हा ॲग्रिकल्चर फक्त AFO साठी मी फोकस करत होते. पण त्याच्यानंतर मग 20मध्ये जसं लॉकडाऊन पडलं, सो मग तेव्हा फुल प्रिपरेशन करून घेतली मी स्वतःची. कारण की आपल्याला जॉब करायचं होतं, हे माझं फिक्स होतं स्केल 2 साठीचं. सो मग तेव्हा करून घेतलं. मग 2 वर्ष मग ते 10 ते 5 असं जॉबचं टायमिंग होतं माझा. त्याच्यानंतर मी कंटिन्यू एक मॉर्निंग सेशन असायचा आणि एक इव्हिनिंगला कंटिन्यू 12 वाजेपर्यंत माझं चालून जायचंच आहे. ओके. लॉकडाऊनच्या अगोदरच म्हणजे तुम्ही प्रिपरेशन चालू केलं होतं बँकिंगचं? येस. राईट. तुमचं ग्रॅज्युएशन कधी कंप्लीट झालेलं होतं? 2018 मध्ये. 2018 म्हणजे संकल्प एज्युकेशन पुणे इथे Yes. तुम्ही बँकिंगची तयारी चालू केलेली होती. हो. मध्ये आपण कोविडच्या अगोदर संकल्प एज्युकेशन पुणे ही ब्रँच स्टार्ट केलेली होती. त्या ब्रँचला अमरीनचं ॲडमिशन होतं. तिथं तिनं प्रिपरेशनचा पार्ट कोविडच्या अगोदर चालू केला होता. मग कोविडमध्ये जे 2 वर्ष तुझे वाया गेले, मध्ये कोविडचं लॉकडाऊन असेल किंवा हा पार्ट, ह्या पूर्ण टाईममध्ये तुझं प्रिपरेशन कसं होतं? म्हणजे त्या टाईममध्ये शिकण्यासाठी नवीन नवीन आपल्याकडे ऑनलाईन सुविधा पण नव्हत्या. खूप 6-8 महिने गेल्यानंतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ह्या सुविधा चालू झालेल्या होत्या. तसं बघायला गेलं तर संकल्पने खूप अर्ली हे स्टार्ट करून दिलेलं होतं. हो. पण तू स्वतः आधी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, बँकिंगची तयारी पण चालू झाली, मध्येच लॉकडाऊन लागलं, तर तेवढा 1.5-2 वर्षाचा काळ तो अभ्यास कंटिन्यू कसा ठेवला तो पण सांगितलं पाहिजे. येस सर.
जसं सर 2019 मध्ये मी आपल्या पुणे ब्रांचला होते. बरोबर. सो तेव्हा ऑलमोस्ट माझं मॅथ्स रिझनिंग तर चांगलंच होतं. इंग्लिशचं आपले संदेश सर होते, सो बरोबर. ते करत होते. आणि त्याच्यानंतर 20 मध्ये लॉकडाऊन झालं, तेव्हा सगळ्यांची कंडिशन सेम होती ऍक्च्युली. येस येस. पण म्हणजे अमित सर आणि तुम्ही अमोल सर हा. म्हणजे इतकं म्हणजे सपोर्ट केला होता की लिटरली म्हणजे काही क्वेश्चन जरी अडला, सो आम्ही व्हॉट्सअपला जरी पाठवलं क्वेश्चन, तर Yes. अमित सरांचं तर असं होतं की डायरेक्ट व्हॉइस नोट्स सुद्धा पाठवत होते. डाऊट असेल तर डाऊट पण ते असेल व्हॉइस तर नोटनेच हो, डायरेक्ट सांगून द्यायचे. सोल्युशन तसे. परत Yes. व्हिडिओ वगैरे बनवून सुद्धा सोल्युशन दिलेले सरांनी Right. अक्षरशः. परत तुम्ही कंटिन्यू मॉक घ्यायचे आमचे. म्हणजे बरोबर. ते प्रेशर टाकलं होतं अक्षरशः की एक मॉक Compulsion कंपल्सरी Yes. द्यायची. म्हणजे ग्रुप सरांनी केला होता पुणे ब्रांचचा आमचा. सो तेव्हा कंटिन्यू होते मॉक वगैरे कंटिन्यू. मग तेव्हाच खूप मेहनत केली होती आणि तुम्ही करून घेतली होती अक्षरशः ते. त्याच्यामुळे तो फायदा झाला मॅथ्स रिझनिंगमुळे. पण आता ग्रॅज्युएशन झालं आणि त्यानंतर मध्ये लॉकडाऊन पण लागलं. तेवढे 2 वर्ष तुला घरून काय प्रेशर नाही आलं की आता हे 3 वर्षाचा वेळ गेलाय, आता सिलेक्शन होईल नाही होणार, किंवा मग ह्या एक्झाम पुढे होतील नाही होतील? लॉकडाऊनचा पिरियड सगळ्यांसाठीच अनसर्टन होता तो. अनसर्टन होता. नाहीच म्हणजे माझे फॅमिली सपोर्टिव्ह होते खूप जास्त. ओके कारण की आमच्या म्हणजे आम्ही तिन्ही बहिणी आहेत, ओके. मुलगा नाही आमच्या घरात. ओके. सो म्हणजे त्यांचं असं होतं की मुलगी पायावर उभीच राहिली पाहिजे काही झालं तरी. म्हणजे माझी मम्मी रिलेटिव्हला डायरेक्ट म्हणते की जोपर्यंत माझी मुलीचं पोस्ट वगैरे नाही भेटणार तोपर्यंत लग्नच नाही करणार. म्हणजे रिलेटिव्ह सुद्धा त्या गोष्टी सुद्धा मध्ये नाही आले बिलकुल सुद्धा ओके. की लग्न करा हे ते. म्हणजे फॅमिलीने सुद्धा प्रेशर नाही केलं बिलकुल सुद्धा कोणत्याच गोष्टीला. ओके. म्हणजे प्रत्येक वेळेस जर पप्पांना 100 रुपये जरी मागितले तरी 500 रुपये काढून दिले पप्पांनी सुद्धा. वा. म्हणजे या लेवल पर्यंत त्यांचा सपोर्ट तर होताच होता. म्हणजे एवढे म्हणजे फॉर्मला तर 850 म्हणजे काही सोपी 750, गोष्ट नाहीये 750 सर. हे फॉर्म आहेतच आपले. Yes. येस सर. तो म्हणजे मी 2 वर्षात 2020 ला मी डिसिजन घेतला होता जनरल बँकिंगचा. ओके. सो तेव्हापासून म्हणजे प्रत्येक जनरलचे फॉर्म भरायचे एवढं इझी सगळे नव्हतं. जनरल बँकिंगचे फॉर्म पण तुम्ही भरत सगळे आले? all. IBPS असेल, एसबीआय येस, असेल, मी एक RBI? सुद्धा सोडली नव्हती एक्झाम. ओके. तेव्हा सगळे दिले होते. म्हणजे 2020 ते 24 मी कंटिन्यू त्या जनरलच्या पिरियड मध्ये राहिले. ऍग्रिकल्चरला एक सेपरेट टाइम दिला होता. सो ते कव्हर केलं मी 2-3 वर्षात ओके. तेवढं लॉकडाऊनच्या. बघा, एक परिस्थितीचा विषय असतो की याच्यामध्ये तिच्या घरामध्ये मुलगा नाही, म्हणजे तिन्ही बहिणी आहेत ह्या, हा ते आणि आई वडिलांचं कुठलंच प्रेशर नाहीये. ग्रॅज्युएशन झालं, त्यानंतर बँकिंगची तयारी केली, 2 वर्षाचा वेळ पण गेला, मध्ये स्टडी तशी चालू होती, पण घरून पण तेवढा सपोर्ट होता. हे पण एक खूप जास्त मोटिवेटेड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ही तयारी चालू असताना आपल्या आजूबाजूचे जे असतील नातेवाईक असतील, यांचं बोलणं पण ऐकणं पण ह्या गोष्टी चालूच असतात की कंटिन्यू 3 वर्ष झाले, मुलगी आहे, यांचं लग्न करा. आणि सोबत ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना जे एसओ साठी, एएफओ साठी जे तयारी करतात त्यांना असेल, किंवा स्केल टू ऑफिसरसाठी, त्यांना एक चांगलं तुम्हाला एक इन्फॉर्मेशन यातून भेटते की स्टार्टिंग पासूनच बिईंग ॲग्रिकल्चर झाल्यानंतरही जनरल बँकिंगची तयारी आधीपासूनच केल्यामुळे तिला पुढं क्वांट LR इंग्लिश या विषयाची भीती कमी होत गेली आणि तो स्टडी तिला पुढं कामी आलेला आहे. बरोबर? येस सर. बरं, आता त्याच्यात एक महत्वाचं की जो सपोर्टच्या बाबतीत आपण बोलतोय, थंबनेलचा जो आपण पार्ट बनवलेला आहे त्याच्यातही आपण एक लाईन दिलेली आहे की आईच्या एका वाक्यामुळे अमरीन ही स्केल टू ऑफिसर बनलेली आहे. मग या मोटिवेशनच्या मागे आईची जी लाईन कोणती होती ती आपल्या विद्यार्थ्यांना आपण सांगितली पाहिजे. येस सर. म्हणजे सर ऍक्च्युली झालं असं की 1 एप्रिल 2023 ला ओके. म्हणजे नाही सॉरी 24 मध्ये 24 म्हणजे रिझल्ट याच वर्षी. याच हा, वर्षी हा. IBPS क्लर्कचा होता फक्त माझा. एफओचा मेन्सला फक्त अपीयर झाले होते ओके. म्हणून, पण IBPS क्लर्कचा माझा हातातून गेला होता रिझल्ट. ओके. मग असं व्हायचं की आपण इथपर्यंत आलोय, करतोय पण ते होतच नव्हतं. डिमोटिवेट झालते ओके, टोटली. ओके. सो ते डिप्रेशन वगैरे. मग मी गिव्हअप केलं होतं, ऑलमोस्ट गिव्हअप केलं होतं. सो मग मम्मी बोलली की एकदा क्लासेस जॉईन कर, जिथे होती तिथे जा. म्हटलं मम्मी पुण्याला नाहीये, औरंगाबादला जावं लागेल डायरेक्ट. सो मम्मी म्हटली की जा म्हणे असं तसं, पण मम्मीचं ऐकलं नाही मी तेव्हा सुद्धा. मग तिने दीदीला सांगितलं, कारण की दीदीची कोणती गोष्ट आम्ही टाळत नाही. ओके. सो दीदीनी सांगितलं की खर्चाचा विचार नको करू, कारण मी खूप जास्त विचार करायचे खर्च होईल, परत मग सिलेक्शन नाही झालं तर मग काय करायचं, कारण की ऑलरेडी 4 वर्ष वाया 4 वर्ष गेले गेल्यानंतर ऑलरेडी गेले होते. Yes. सो म्हटलं आता मग म्हणजे एवढी पण फायनान्शियल स्टेबल नव्हते. सो Okay. त्यामुळं एक होतं. मग मम्मीने सांगितलं, सो आले मी ते जून मध्ये आले. आणि त्याच्यानंतर मग गिव्हअप करू नको. गिव्हअप करू नको बोलली होती मम्मी पण. आणि त्याच्यानंतर मग क्लासेस जॉईन केले, मम्मीच्या मुळेच जॉईन केले होते मी. ओके. सो मग त्यानंतर फायनली फायनल झाले, सिलेक्शन झालंय. सिलेक्शन आणि झालं. आता बघा, आईचं ती एक वाक्य की गिव्हअप करू नको, पुन्हा एकदा तयारी स्टार्ट कर 4 वर्ष झाल्यानंतरही.
त्यानंतर ती आली, हम्म. पुन्हा इथं संकल्प छत्रपती परत संभाजीनगरला संकल्पलाच. संकल्प जॉईन केलं आणि पुन्हा स्टडी स्टार्ट करून तो पुढे कंटिन्यू ऑफिसर बनल्याशिवाय हा प्रवास थांबलेला नाहीये. फक्त यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे की तुझे वडील काय करतायत आणि त्यांचा कुठला जॉब आहे किंवा काय, आणि आईचा पण फॅमिलीमध्ये तुमचा रोल काय? मम्मी तर हेच आहे, हाऊसवाईफच आहे. ओके पप्पा कचेरीमध्ये जसे स्टॅम्प रायटर वगैरे असतात तहसीलमध्ये, सो Yes. ते करतात. ओके आणि म्हणजे दीदी yes. माझी अमेझॉन मध्ये आहे ओके. मॅनेजर म्हणून. म्हणजे घरची परिस्थिती हा, एक मिडल नॉर्मल क्लास मिडल क्लासमध्येच आहे, पण तेवढा सपोर्ट 3 घरी आपल्या मुली आहेत, त्यातही हम्म. मुलींना शिकवणं आणि लग्नाचा विषय बाजूला Yes. ठेवून शिकवणं. पण त्याचं फळ म्हणून जेव्हा तू घरी सांगितलं की माझं स्केल 2 ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं, त्यानंतर त्यांची काय रिॲक्शन होती? म्हणजे लिटरली म्हणजे 10 वाजता करेक्ट रिझल्ट लागला होता. सो मी होते माझ्याच रूम मध्ये, सो पाहिला पण विश्वास बसत नव्हता. मग पप्पांकडे गेले, डायरेक्ट हा. म्हटलं पप्पा झालंय सिलेक्शन म्हटलं. अक्षरशः रडले होते म्हणजे पप्पा सुद्धा. आणि म्हणजे फर्स्ट टाइम मी एवढं म्हणजे ते जोरात हात आनंदाचे अश्रू. केला. हा, तेच Right. तेच. मग मम्मी पण आली, म्हणे काय झालं? म्हणलं मम्मी झाले सिलेक्ट. मम्मी म्हणली बरं झालं, म्हणे गेली और घरला तू. एकदाची स्केल 2 ऑफिसर Yes, बनली झाले मुलगी. म्हणे. Yes. आणि तुझा केक पण आम्ही बघितला होता, तो Yes. स्टेटसला ठेवलेला स्केल 2 ऑफिसर Scale अमरीन two. म्हणून. हा. या पुढचा पार्ट प्रशांत सर कंटिन्यू करतील, ज्यामध्ये आमरीनच्या तयारी सोबत सोबत इंटरव्ह्यूचा पार्ट असेल किंवा स्केल 2 ऑफिसरचा जो पॅटर्न होता त्याची पण तयारी सब्जेक्ट वाईज किंवा बाकी सगळ्या डिटेल गोष्टी ज्या स्केल 2 ऑफिसरसाठी लागल्या होत्या, तो प्रशांत सर पुढचा पार्ट कंटिन्यू करतील. जे की स्केल 2 ऑफिसरसाठी जे काय आपल्याला स्टडी प्लॅन लागतो किंवा जे काही सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये मेनली तुम्ही जरी जनरल बँकिंग केलेली असेल, परंतु याच्यामध्ये कॉम्प्युटर सारखा एक विषय ॲड होतो. त्याच्यानंतर फायनान्शियल एक ॲड होतो तर त्याच्यामध्ये जे फायनान्शियल अवेअरनेस जे असेल, ते फायनान्शियल अवेअरनेसची सगळ्यांना भीती असते, त्याची तयारी कशी केली ती आणि कॉम्प्युटरची? हा, कॉम्प्युटरची सर मी आपला युट्यूबवरच केले होते टोटल. अरोरा एज्युकेटर वरून कंटिन्यू त्यांचे पाहत होते. आशिष अरोरा. हा, आशिष अरोरा. सो सचिन अरोरा. कॉम्प्युटरसाठी. हा, सो ते कॉम्प्युटरसाठी केलं. आणि फायनान्ससाठी मग माझं मी जेव्हा घरी होते तेव्हा कंटिन्यू चालायचं, अड्डाचे व्हिडिओ पाहायचे. आणि त्याच्यानंतर इथे जेव्हा आले तेव्हा अतिश सरांची हेल्प घेतली होती मी. मग नंतर त्यांनी एंडिंगला स्कीमचे लेक्चर वगैरे सुद्धा ठेवले होते. सो त्याच्यातून आणि ऑलमोस्ट स्कीम वगैरे तर भरपूर पडतात प्रत्येक एक्झामला. सो मी तेवढंच केलं होतं, कारण की जास्त नाही, ॲग्रिकल्चरचा स्टडी चालू होता. सो फायनान्सला मला तेवढा टाइम नव्हता भेटला, पण अतिश सरांनी तेवढं करून घेतलं होतं कव्हर. त्याच्यानंतर जे की मला हा एक प्रश्न पडतोय की तुम्ही 2.5-3 वर्ष जवळपास प्रायव्हेट जॉब केलाय, अचानक तो सोडण्यासाठी तुम्ही कसे, म्हणजे त्याच्यामधून कसे बाहेर पडलात? कारण अचानक जॉब सोडणं, त्याच्यानं प्रिपरेशनला लागणं एवढी सोपी गोष्ट नसते. तर हे कशा प्रकारे तुम्ही तिथं हे केलं? म्हणजे सर एक माझं फिक्सच होतं. 2019 मध्ये मी म्हणले, जसं आमच्या क्लासमध्ये ऑलरेडी झाले होते ना स्केल 2 झाले होते. हा, झाले होते. सो म्हटलं की आपण तेव्हा जॉब तर केलता लॉकडाऊन मध्ये. आणि संध्याकाळचं माझं सेशन चालूच होता स्टडीचा, असं नाही की मी बंद करून ठेवला, कंटिन्यू चालू जॉब सुरू असताना सेशन सुरू होते? हा, माझा स्टडी कंटिन्यू चालू होता. सो मग तो पण एक गॅप नव्हता पडून दिला मी स्टडीमध्ये, की हा जॉब करते मी प्रायव्हेटमध्ये. पण माझं एम होतं की मला गव्हर्नमेंटमध्येच लागायचं काही झालं तरी. सो मग ते झालं, एवढं काही म्हणजे मॅटर नाही केलं. नंतर मग जॉब बंद करायचा. मग ती मम्मी ते बोलली की गिव्ह अप जेव्हा मी करणार होते, मला असं वाटलं की जॉब आणि हे ते हँडल नाही होते. सो मग इथे क्लास जॉईन केले आणि त्याच्यानंतर मग पुन्हा लाईफ चेंज झाली आहे. आणि मला आठवतंय की इंटरव्ह्यू मध्ये एक वेळेस तुम्ही रडल्या पण होत्या मॉक टेस्ट मध्ये, आणि त्यावेळेस मी पाहिली होती तुमची कंडिशन. पण मग त्याच्यानंतर तुमचा जे ऍक्च्युअली इंटरव्ह्यू झाला तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही फेस केलं? कारण ज्यावेळेस मॉक देता तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणा नाही मला जमणारच नाही, या गोष्टी होणारच नाहीये, हे कशा प्रकारे फेस केलं ऍक्च्युअली इंटरव्ह्यू? सर इथे असं झालं की माझा पहिला इंटरव्ह्यू होता तो, म्हणजे हा वाला. सो एक भीती होती की यार आपण होईल की नाही माझ्याकडून, असं तसं. आणि अतिसरांनी सतीसरांनीच घेतला होता इंटरव्ह्यू. सो मग अतिसरांचे कॉन्सेप्ट खूप जास्त क्लिअर जीए असल्यामुळे. आणि माझं असं होतं की यार नको आता विचारू नका. आणि मी खूप रडले होते, म्हणजे पूर्ण क्लासमध्ये झालं अक्षरशः ते की अमरीन रडली म्हणून इंटरव्ह्यूच्या मॉकमध्ये. पण त्याच्यानंतर मग मी हे ठरवलं की म्हटलं नाही, आता हे सगळीकडे झालं, आता करून दाखवायचं की जॉबच पाहिजे आता. सो मग तुमच्याकडून सुद्धा तेव्हा गायडन्स घेतलं. तेव्हा तुम्ही बोलले होते की अमरीन नीट कर म्हणे, की एक व्हिलेजनुसार पण ते विचारतात आणि आमच्या इथे लेमन जास्त फेमस आहे. सो तुम्ही बोलले होते की त्याच्यावर जास्त फोकस कर. मग मी टोटल ते करून गेले होते. आणि इंटरव्ह्यू मध्ये अक्षरशः तुम्ही बोलले तसं चालू होतं की लेमनवर मला विचारलंच होतं. आणि परत जॉब रोल विषयी विचारलं होतं.
आणि एक हॉबीवर विचारलं होतं मला, आणि बाकीचं एक जनरल झालता. म्हणजे ओव्हरऑल चांगलं झालतं इंटरव्ह्यू माझा. आणि माझा लास्ट क्वेश्चन आहे, याच्या पुढे आता स्केल 2 आहे आणि त्यातली त्यात हे बाहेरच्या स्टेटमध्ये याच्यामध्ये बदली होत नाही, ते स्टेट सोडून येता येत नाही, तर याच्या पुढं तुमचा कसा प्लॅन राहणार आहे? सर असं की आता 2-3 वर्षाच्या एक्सपिरियन्सवर काही ना काही एक्झाम येतच असतात. जसे आकाश सर प्रत्येक वेळेस सांगतात की 2 वर्ष तिथे ॲटलिस्ट राहा तुम्ही, आणि त्याच्यानंतर ना मग एक एक्झाम देऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये येऊ शकता. सो मग फॅमिली पण रेडी आहे, त्यांना पण समजवलं मी की होऊ शकतं ट्रान्सफर, त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम नाही आहे. याच्यातून एक 2-3 पॉईंट्स आहेत पहा, ते म्हणजे माझ्या मतानुसार की 2-3 पॉईंट्स आपण खूप महत्त्वाचे आहेत. की पहिलं म्हणजे मला ती परिस्थिती त्यांची जी असेल की मुलगा घरात नसताना जे प्रिपरेशनला, जे तयारीला वेळ दिला जातो आईवडिलांकडून, तो खूप कमी वेळ दिला जातो, आणि त्याच्यातही आईवडिलांचा एवढा मोठा पाठिंबा असणं ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मुलगा जरी नसेल तर मुलगी आपलं नाव रोशन करू शकते, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं, जॉब करत असताना थोडेसे प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामध्ये खूप आपल्या अप अँड डाऊन सुरू असतात, ते करत असताना सुद्धा स्टडी सुरू ठेवणं ही एक मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर आपण सोडल्यानंतर सुद्धा आपला स्टडी प्लॅन करून स्ट्रगलच्या नंतर आपण ते यश मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ही सगळ्यांनी, म्हणजे ही आपल्याला घेण्यासारखी गोष्ट आहे पहा. ठीक आहे. या सगळ्या प्रवासामध्ये जसं सरांनी सांगितलं, ग्रॅज्युएशन नंतर तयारी, पुन्हा जॉब सोडण्याचं ते धैर्य, नंतर स्टडी, पुन्हा आईच्या त्या एका मोटिवेशनल सेंटेन्समुळे की गिव्ह अप नको करू, आणि हे सगळा प्रवास बघितल्यानंतर याचं क्रेडिट कोणाला देशील तू? क्रेडिट सर मम्मीला तर मी जास्त करून देणारच, म्हणजे पॅरेंट्सला तर आहेच आहे. त्याच्यानंतर नसं म्हणजे मी मम्मी त्यांची स्टोरी तर सांगितलीच, पण एक गायडन्सची पण गरज असते आपल्याला या पिरियडमध्ये, की फॅमिलीचा सपोर्ट भेटतो आपल्याला हे मला शुअरिटी होतीच, पण एक गायडन्सची गरज असते. तेव्हा पुणे ब्रांच म्हणतो ना, तुम्ही तर खूप जास्त सपोर्ट केलाच होता, म्हणजे पर्सनली लक्ष देत होते सगळ्यांकडे. इथं जेव्हा आले मी जूनमध्ये, म्हणजे माझं ॲग्रिकल्चर लिटरली म्हणजे खूप खूप घाण होतं. तर प्रशांत सरांना पण मी आले ते सांगितलं होतं, सर माझं ॲग्रिकल्चर खूप वीक आहे. सर म्हणे असं काही नसतं म्हणे, आपण करून घेऊ. म्हणजे इथं आले, मग त्याच्यानंतर ना कंटिन्यू वीकली टेस्ट होत होतं. म्हणजे मी त्या प्रेशरमध्ये सुद्धा असायचे की यार वीकली टेस्ट म्हटलं ॲग्रिकल्चरचे, असं कसं म्हटलं, कसं होणार. म्हणजे एक टॉपिक जरी झाला त्याच्यावर 60 क्वेश्चन काढणं म्हणजे एवढं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्यांनी इतकं जास्त म्हणजे डेडिकेशनने वर्क केले. परत म्हणजे खूप जास्त ॲग्रिकल्चर करून घेतलं होतं, म्हणजे मग सुधारलं. आणि परत आमचे सतीश सर सुद्धा डिस्कशन घेत होते कंटिन्यू, म्हणजे त्यांचा एक प्रेशर वेगळाच असायचा की 5:30च्या नंतर सगळ्या बॅचेस झाल्यावर ॲग्रीचं जे डिस्कशन असायचं. येस, ते तर नाईट पर्यंत बसायचे, म्हणजे खूप जास्त, म्हणजे ते डिस्कशनची पण गरज असते, एक आपण करतो पण ते पण एक गरज जनरल अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेस साठी पण जे डिस्कशन लागते तसंच ॲग्रिकल्चरचं पण लागतं. म्हणजे त्यांनी खूप जास्त करून घेतलं. म्हणजे ते क्लासमध्ये जरी आले की सगळे स्टुडंट असे म्हणायचे की यार आता डिस्कशन होईल आपलं, आता काय करायचं म्हणायचे. म्हणजे त्या प्रेशरमध्ये उलट आमचं खूप जास्त झालं, जे गोष्टी कन्सेप्ट क्लिअर नव्हते ते सुद्धा झाले. म्हणजे मी सगळ्यांना, म्हणजे संकल्पच्या पूर्ण टीमला सुद्धा म्हणजे थँक्यू म्हणेन, कारण की त्यांच्याशिवाय मी करू नव्हते शकत ही गोष्ट कधीच. बघा, याच्यामध्ये सगळाच रोल आहे की कोणाला डेडिकेट करायचंय, तर पहिले तर आई, नो डाऊट फॅमिली, त्यानंतर आणि योग्य मार्गदर्शन भेटावं म्हणून तिला जे फॅकल्टीज भेटल्या त्या सगळ्याच ज्यांनी मार्गदर्शन केले. पण याच्यामध्ये पण तिचा जर प्रवास बघितला तर त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचा पार्ट तिनं जे सांगितलेला होता की पहिला इंटरव्ह्यू जेव्हा मॉक म्हणून जो आपण एखाद्या इन्स्टिट्यूटला देतो, तसा तिनं जेव्हा आपल्या क्लासला दिला होता तेव्हा ते इंटरव्ह्यूमध्ये ती रडली होती. स्केल 2 ऑफिसरचा ऍक्च्युअल इंटरव्ह्यू मध्ये तिची काय परिस्थिती असू शकते हे पहिल्या मॉक मध्येच आपल्या लक्षात येते. पण तिथं न हारता पुन्हा तयारी आपण स्टार्ट केली, तो कॉन्फिडन्स गेन केला, हा सगळा कॉन्फिडन्सचा पार्ट आणि एक अभ्यासाचा तो कंटिन्युटी, याच्यामुळे ऍक्च्युअल इंटरव्ह्यू पण तुमचा चांगला झाला आणि त्याच्यामध्ये पण सिलेक्शन झालं. त्या इंटरव्ह्यूच्या बाबतीत पण सरांनी पण भरपूर क्वेश्चन विचारलेत, पण ऍक्च्युअल इंटरव्ह्यू मध्ये पण अजून काही क्वेश्चन्स किंवा काही गोष्टी आहेत त्या की जे पुढचे स्केल 2 किंवा स्केल 1 किंवा पुढे AFOच्या पण आता इंटरव्ह्यू असतील त्या त्यांना पण काही गायडन्स भेटेल याच्यामधून? इंटरव्ह्यूच्या बाबतीत अजून काय सांगता येईल? इंटरव्ह्यूच्या बाबतीत असं की तिथे म्हणजे नॉलेज तर पाहतात, पण तुमचा एक कॉन्फिडन्स पण पाहतात, मला हे कळलं तिथे जाऊन. कारण की माझं असं होतं की जर समोरचा पर्सन नोन असेल तर मला बोलता येत नव्हतं कधी, पण जर अननोन असेल तर मी बोलायचे. सो मग तिथे कॉन्फिडन्स लेवल एक वाढला होता की ते एकदम कम्फर्टेबल करून देतात. आधी गेल्या ते खूप कम्फर्टेबल करून देतात आपल्याला, आणि म्हणजे ते होऊन गेलं.
एवढं काही. आणि ते पॅनल किती जणांचं होतं तुमचं? पॅनल आमचे 5 जण होते. 5 जणांच्या पॅनलमध्ये जी मुलगी 2 किंवा 3 जणांच्या रेग्युलर फॅकल्टीच्या पॅनलमध्ये रडली होती, ती 5 जणांच्या पॅनलमध्ये जाऊन हां, कॉन्फिडेंटली खूप इंटरव्ह्यू जास्त क्रॅक म्हणजे करून आली. हां, एकदम फ्रँक होते ते लोक, म्हणजे स्टार्टिंगलाच एकदम कम्फर्ट करून दिला होता त्यांनी. हां. सो त्याच्यानंतर एकदम भारी झाला होता माझा इंटरव्ह्यू. ओके. पुढं आता हा सगळा तुझा प्रवास झाला, सिलेक्शन झालं स्केल टू ऑफिसर म्हणून. विद्यार्थी जे आत्तापासून प्रिपरेशन करतात, बँकिंगची आत्ता ज्यांनी सुरुवात केली असेल किंवा स्केल 1ची, स्केल 2ची, AFOची, ॲग्रिकल्चरची, त्या विद्यार्थ्यांना एक गाईडलाईन म्हणून की बाबा आपला अभ्यास आणि या गोष्टी कंटिन्युटी कशा असल्या पाहिजे, एक 4-5 गोष्टी डेलीच्या आपल्या रुटीनमध्ये काय असल्या पाहिजे, यासाठी तू बाकीच्या विद्यार्थ्यांना काय गायडन्स करशील? यामध्ये आता जर तुम्ही प्रिपरेशन चालू केलं असेल, सो आधी सिलेबस कंप्लीट करा. म्हणजे इथे पण Yes. सगळे फॅकल्टी तेच म्हणतात, आधी सिलेबस कंप्लीट करा, त्यानंतर तुम्ही सगळं करू शकता. मग मी जसं एक एक चॅप्टर व्हायचा आमचा. सो प्रॅक्टिस मॉक किंवा टेक्स्ट बुक काही असेल, टॉपिक वाईज. टॉपिक वाईज सगळे टेस्ट वगैरे द्यायचे. मग त्याच्यानंतर मॉक वगैरे देत राहिले कंटिन्यू. क्विजेस पण टॉपिक वाईज आणि येस, मॉक पण. क्विजेस, मॉक वगैरे. मग नंतर फुल लेंथ वगैरे. म्हणजे मी आकाश सरांचा प्लॅन एकदम प्रॉपर फॉलो जे केला आपण होता. सर मंथली प्लॅन वगैरे हो. घेतात त्या मंथली स्ट्रॅटेजी मध्ये हां. तो पार्ट जशाला तसा. ओके. हो, तसाच एकदम फॉलो केलं होतं. म्हणजे मॉक द्या आणि अनालिसिस करा, कंपल्सरी करा, कारण की ते गरजेचं आहे. कारण की स्टुडंट मी भरपूर पाहिजे असे की अनालिसिस करत नव्हते की हां झालं माझं एवढा स्कोर आला, आणि अनालिसिसच करत नव्हते. Yes. सो पण मी एक एक क्वेश्चनचं अनालिसिस केलं होतं. आमचे फ्रेंड सर्कल पण असायचे, त्यांना सुद्धा सेंड करून द्यायचे की त्यांच्याकडून सुद्धा ते घ्यायचे सोल्युशन वगैरे. म्हणजे गरज Yes. आहे मॉक टेस्टची वगैरे खूप. आणि बँकिंग अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेस, जनरल अवेअरनेस. आता ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना जनरली हा विषय बाजूला राहतो, कारण की ॲग्रिकल्चरचाच भरपूर अभ्यास आहे आणि प्री क्लिअर करण्यासाठी कॉन्ट आणि इंग्लिशची थोडी भीती. मग हे बॅच चालू असताना विद्यार्थ्यांनी स्टार्टिंग पासूनच केलं पाहिजे का ह्या सगळ्याच इंटरव्ह्यूच्या तयारीपासून? केलंच पाहिजे सर, कारण की जर जनरलवाले असतील तर त्यांना GA वगैरे तर कंपल्सरीच आहे, त्यांना तर Yes, ऑप्शनच yes. नाही येतो. मग तो डेली रुटीन एक ठेवायला पाहिजे, जे टीचर वगैरे सांगतात ते फॉलो करा. बस. आणि ॲग्रिकल्चरचं सुद्धा असंच आहे की तुम्हाला डेली करणंच आहे. जरी एक वीकचा जरी गॅप पडला तरी सुद्धा प्रॉब्लेम होतो. Yes. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला डेली रिव्हिजन करण्याचं. म्हणजे आम्ही अक्षरशः ते 7-8 वेळा तरी रिव्हिजन करूनच घेतले होते. डिस्कशन Okay. वेगळं चालायचं, आमचे रिव्हिजनचे पार्ट वेगळे. प्रशांत सर 6 वाजता येऊन आमचे रिव्हिजन लेक्चर घ्यायचे. रिव्हिजन लेक्चर्स असायचे जे- ॲग्रिकल्चरचे. हो, ॲग्रिकल्चरचे. सो गरज आहे त्याची रिव्हिजनची वगैरे. त्याच्यासोबत सोबत न्यूजपेपर रिडिंगचा पार्ट आला. हा, न्यूजपेपर इंग्लिशसाठी न्यूजपेपर वगैरे रिडिंग ते Yes. चालूच होतं. आणि- मॉक वगैरे देणं ते. येस. आणि फक्त ॲग्रिकल्चरचा स्टुडंट आहे म्हणून जनरल बँकिंगचे फॉर्म भरले पाहिजे का नाही भरले पाहिजे, काय म्हणणं आहे तुझं? भरलं पाहिजे सर जनरलचे, कारण की या वर्षीचा कट ऑफ म्हणजे लिमिटपेक्षा हा, एक्सपेक्ट सुद्धा जाणून बुजून मी नव्हता. तुला क्वेश्चन यासाठी विचारतोय, कारण की जेवढे ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी ॲग्रिकॉस असतील, जे जर बघत असतील तर त्यांना हे लक्षात येईल की जरी आपली तयारी एसओ साठी आहे, ॲग्रिकल्चरसाठी आहे, AFO साठी आहे, नाबार्डसाठी आहे, प्रशांत सर पण ॲग्री करतील या गोष्टीसाठी की जनरल बँकिंगच्या आलेल्या सगळ्या फॉर्मला अप्लाय केलं तर निश्चित त्याचा फायदा होतो. बरोबर? होणारच सर, कारण की मी आता जसं सांगितलं की जनरलमध्ये मी शिफ्ट झाले होते. ते म्हणजे त्याचा खूप फायदा झाला मला आता. म्हणजे मला लीड सुद्धा जास्त होती, आणि जनरलमध्ये खरंच म्हणजे शिफ्ट व्हा, कारण की यावर्षीचा कट ऑफ एवढा हाय होता, म्हणजे एक्सपेक्ट पण नव्हतं करू शकत आपण. पण झालं पाहिजे शिफ्ट. लास्ट क्वेश्चन, तुम्ही AFOच्या इंटरव्ह्यूला पण असताल, कारण मेन्स दिलेली तुम्ही. हां सर. तर मला असं वाटतं की AFO चांगलं राहील की स्केल 2 चांगलं राहील? तुम्ही काय करणार? तुम्हाला काय करायचं? सर शक्य तुम्ही स्केल 2 ठेवेल, आणि कारण 1 लाख. 1 लाख म्हणजे तुम्ही पण बोलायचे पेमेंटकडे पहा. जर स्टडी नसेल होत तर पेमेंटकडे पहा, त्यानुसार मग ते डेडिकेशनने वर्क करा. स्ट्रगल नंतर भेटलेला जॉब तर जास्त पेमेंट वाला सिलेक्ट करायचा. येस, तो सिलेक्ट करेल, आणि 2-3 वर्षांनी मग होऊन जाईल काही ना काही अजून. याच्या जे काही पुढचं जे काही आमच्या संकल्प टीमतर्फे पुढचं जे काही तुमचं टार्गेट्स असेल त्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. आपण इथं थांबूया. येस, धन्यवाद सगळ्यांचे पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याप्रमाणे. आणि आमरीनची जी स्टोरी आहे ती तुमच्या सगळ्यांना मोटिवेट करेल आणि अभ्यासासाठी तुम्हाला यातून चालना भेटेल, आणि तुम्ही पण तिच्यासारखंच गिव्ह अप करणार नाही, एवढंच आम्ही होप करू. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.